लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, पुन्हा 15 जिल्ह्यात वाटप सुरू केलेले आहेत. अजित तटकरे यांची मोठी माहिती. संक्रांती आधी मिळणार लाडक्या बहिणींना ₹3000. होय, संक्रांतीचं गिफ्ट लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा सरकार देणार आहे. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का? हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी मोठी भेटवस्तू ही सरकार देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. त्यांच्या मोबाईलवरती आता नोव्हेंबरचा हप्ता तर जमा झाला असेल, बरोबर? कोणाकोणाला नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी कमेंट करा, आणि कोणाकोणाला जमा झाला त्यांनी पटापटाय करा. बघा, गिफ्ट हे मिळणार आहे लाडक्या बहिणींना. तुमच्या खात्यात पैसे आलेत का नोव्हेंबर महिन्याचे? पटकन कमेंटमध्ये आधी सांगा आधी, कारण लाडक्या भावांनीच त्यांचा शब्द पाळलेला आहे. आज 2 जानेवारी. राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा वाटप होणार आहे. 15 जिल्ह्यात वाटप हे सुरू केलेलं आहे. लक्षात घ्या, आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा 15 जिल्ह्यात वाटप सुरू केलेलं आहे. लाडक्या बहिणींना ज्या नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, ह्या लाडक्या बहिणी घाबरू नका. त्यांना पैसे आज हे 100% येणार आहेत. सोबत महत्त्वाची बातमी म्हणजे मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यांच्या भावाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ते म्हणजे त्यांना मकर संक्रांतीनिमित्त आता ₹3000 त्यांच्या खात्यात डायरेक्ट पडणार आहेत. तुम्हाला माहिती आहे की मकर संक्रांत ह्या महिन्याच्या 14 तारखेला आहे आणि आज 2 तारीख आहे, 2 जानेवारी आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना प्रश्न होता की आपल्याला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्यासोबत डिसेंबर जानेवारीचं काय झालं, येणार आहे का हप्ता? तर होय, हप्ता हा येणार आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागणार आहे, कशी प्रोसेस असणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा आणि अतिशय अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला आत्ताच माहिती आहे की भाजपाला भरपूर, जर महायुतीचं आपण बघितलं तर महायुती सरकारला पुन्हा एकदा आत्ताच्या निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी एक भेटवस्तू म्हणून त्यांना 2 महिन्याचे एकत्रित हप्ते मकर संक्रांतीसाठी देण्याचा निर्णय हा सरकारने काल रात्रीच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी असणार आहे. ते म्हणजे त्यांना 2 हप्ते तर मिळणारच आहेत, परंतु 2 नवीन योजनेचे सुद्धा पैसे त्यांना मिळणार आहेत. होय, लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे. 2 योजना कोणत्या आहेत? तर ती पहिली योजना आहे बघा, घरकुल योजना. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु घरकुल योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. त्यांना त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये मिळत आहेत. ज्या लाडक्या बहिणींना माहीत नसेल त्यांनी पटकन घरकुलसाठी अर्ज करायचा आहे, कारण घरकुलसुद्धा काही दिवसांसाठीच ही योजना सुरू राहणार आहे, परत बंद होऊ शकते. त्यामुळे पटकन आपला, जर अजून तुम्ही अर्ज केला नसेल तर घरकुल योजनेसाठी पटकन अर्ज करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही कधीही बंद होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की त्यांचं नाव यादीतून बाहेर काढलेलं आहे, त्यांचं टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांचं नाव आता तरी योजनेतून काढलेलं नाही. परंतु लक्षात घ्या, 2 महत्त्वाचे निर्णय इथं झालेले आहेत. ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे, ह्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळेलच याचं गॅरंटी नाही. कारण सरकारनं त्यांना पुन्हा एकदा सांगितलं आहे की ई-KYC करणं अनिवार्य आहे. आता मी सकाळी व्हिडिओ टाकला होता, भरपूर लाडक्या बहिणींनी त्याच्यावरती कमेंट्स केल्यात की दादा आम्ही ई-KYC केले, परत ई-KYC करायची गरज आहे का? काही लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आम्ही ई-KYC केली तरी पण आम्हाला पैसे आलेले नाहीत, काय करायचं? बघा, आणि काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आम्ही ई-KYC केली आहे, परंतु ती चुकीची झालेली आहे, तर त्यांना ई-KYC करायची गरज आहे का? बघा, जसं सरकारने सांगितलं आहे की जी लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तर काही गरज नाही, नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे येतील. परंतु जर तुम्हाला इथून पुढचे म्हणजेच डिसेंबर जानेवारीपासूनचे पुढचे जर हप्ते पाहिजे असतील तर ई-KYC करणं हे अनिवार्य आहे, हे स्वतः सरकारने आता सांगितलेलं आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना ई-KYC करून देखील पैसे आले नाहीत त्यांनी आज वाट पहा. आज तुम्हाला 100% तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 100% आज पुन्हा वाटप सुरुवात झालेलं आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, कारण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट हे आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. सगळ्यात महत्त्वाचा दुसरी गोष्ट की लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा कोणत्याला येणार आहे? तर ज्या लाडक्या बहिणींचं बघा ई-KYC झालेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकला लिंक केलेलं आहे आणि आधार कार्डचा जो मोबाईल नंबर आहे तो आत्ताचा चालू मोबाईल नंबर असावा, अशाच लाडक्या बहिणींना हे सगळं काही पैसे येणार आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आधार कार्ड लिंक आहे, मग पैसे का आले नाही? कारण आधार कार्ड लिंक आहे, पण तो ॲक्टिवेट आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. बँकेमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की आपलं जे आधार कार्ड आपण लिंक केलेलं आहे
ते खरंच ॲक्टिवेट आहे का? कारण फक्त लिंक करून उपयोग नाही, ॲक्टिवेट करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. याच्या संदर्भात आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा एक मोठी घोषणा केलेली आहे, की ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिली होती त्यांना ह्या 15 जानेवारीपर्यंत ई-के-वाय-सी करून घ्या. कारण त्याच दरम्यान तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, डिसेंबर आणि जानेवारीचा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांना ई-के-वाय-सी करायचं आहे. त्यांना लवकरात लवकर ही ई-के-वाय-सी करण्याचे निर्णय, आदेश सरकारने दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींची दुरुस्ती म्हणजे चूक झालेली आहे पहिली ई-के-वाय-सी करताना, तर त्यांना एक पुन्हा संधी सरकार देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा ई-के-वाय-सीसाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता. ई-के-वाय-सी पुन्हा एकदा तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती ही तुम्ही तुमची चूक दुरुस्त करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना बघा गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. होय, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु बिनव्याजी कर्ज योजना लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ज्याच्यामध्ये तुमचा बचत गट असेल तर अशा बचत गटासाठी सरकारनं जवळपास तिथं 25 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना दिलेला आहे. सोबतच ज्या गॅस सिलेंडर योजनेसाठी लाडक्या बहिणींनी अजूनही पैसे मिळाले नसतील त्यांना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांचे पैसे येणार आहेत, परंतु जे गॅस कनेक्शन आहे हे महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे आणि त्याची ई-के-वाय-सी सुद्धा गॅस कनेक्शनची ई-के-वाय-सी सुद्धा केलेली असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, की ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी असेल अशाच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. सोबत रेशन कार्डचं जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींनी अजून रेशन कार्डची ई-के-वाय-सी केलेली नाही. तर रेशन कार्डची ई-के-वाय-सी ह्यासाठी करायची, कारण लाडक्या बहिणी खरंच पात्र आहेत का हे त्याच्यावरती चेक केलं जातं. कोणाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर आता अशा लाडक्या बहिणींना ह्या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. कारण सरकारनं जर तुम्ही ई-के-वाय-सी जरी केली असेल तरी तुमचा जो डेटा आहे हा व्हेरीफाय केला जातो. त्याच्यामध्ये तुमचं नाव म्हणजे इन्कम टॅक्स वगैरेमध्ये आहे का हे चेक केलं जातं. बघा, लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट आहे. अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना जो गिफ्ट आहे ते मिळणार आहे का? म्हणजे ज्या लाडक्या सर्व बहिणी पात्र आहेत का ह्याला सगळ्यांना मिळणार आहे का? तर संक्रांतीला आपल्याला गिफ्ट काय मिळणार आहे, तर हे 2 हप्ते कुठले, डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते हे आपल्या लाडक्या बहिणींना संक्रांतीला गिफ्ट म्हणून सरकार देणार आहे. सोबतच गॅस सिलेंडरचे पैसे, त्याच्यामध्ये 3 मोफत गॅस सिलेंडरचे पैसे सरकार हे आपल्या लाडक्या बहिणींना देत असतं. त्यामुळं पटापटा कमेंट करा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमची गॅस कनेक्शनची ई-के-वाय-सी झालेली आहे का, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे का, वगैरे वगैरे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला गिफ्ट पाहिजे असेल, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर जानेवारीचा हप्ता तर संक्रांती आधी येणार आहे, परंतु तुमचं नावसुद्धा हे पात्र लाभार्थी यादीमध्ये असणं आवश्यक आहे. ते यादीत नाव कसं चेक करायचं, तर त्यासाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन तुमचं नाव हे चेक करावं लागणार आहे, की आपलं खरंच नाव हे पात्र लाभार्थीमध्ये आहे का. नसेल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडीमध्ये किंवा महिला व बालविकास या कार्यालयामध्ये जाऊन आपलं पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज करायचा आहे. आणि विनंती अर्ज केल्यानंतर तुम्हाला 100% पैसे हे मिळणार आहेत. परत एकदा तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये येणार आहेत. आता कोणत्या कोणत्या बँकेत पैसे येणार मी तुम्हाला इथं शेवटी सांगतो आहे बघा. ICICI, ॲक्सिस, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टल खातं ह्या बँकेत पैसे येणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.